नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विकसित भारत या विषयावर व्याख्यान। परभणी शहरातील वसंत रोडवरील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये श्री शिवाजी महाविद्यालयात केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार सुरेश देशमुख, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, आयोजक शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण देशमुख, इंजिनियर शंकर आजेगावकर, माणिक पोंडे, रितेश जैन, श्रीधर देशमुख व इतर आदी या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची व सामाजिक कार्यकर्त्यांची, पत्रकारांची उपस्थिती होती। सुरुवातीचा एक प्रयत्न म्हणून परभणी शहरातील जो मुख्य महामार्ग आहे त्या महामार्गावरती त्या काळामध्ये जे काही अपघात व्हायचे त्या काळामध्ये साधारण 10 वर्षापूर्वी मागच्या 7 वर्षामध्ये 79 अपघाती मृत्यू झाले होते। त्याला कुठंतरी एक पर्याय म्हणून या शहराला एक बाह्यवळण रस्ता झाला त्यानं प्रयत्न करत होतो। नेमकं त्याच वेळेला गडकरी साहेब केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री झाले आणि त्या दरम्यान आम्हाला फार मोठी सुवर्ण संधी आली। याच्या आधी पण वळण रस्त्यासाठी फार प्रयत्न झाले होते। 1971 पासून आतापर्यंत या एवढ्या कालावधीमध्ये आतापर्यंत 2 परभणीसाठी बाह्यवळण रस्ते मंजूरीसाठी जमिनी आरक्षित झाल्या। भले त्या लोकांना त्याचा मोबदला मिळाला नाही, पण ते बाह्यवळण रस्ते पूर्णत्वास आले नाही। त्याला काही कारणं असतील, तो भाग आलाही दा, पण याही बाबतीमध्ये असं होऊ नये आणि या कुठंतरी हे अपघात थांबले पाहिजेत म्हणून एक प्रयत्न म्हणून आम्ही गडकरी साहेबांना साथ घातली आणि त्या प्रयत्नाचं फलित म्हणून आज परभणीचा बाह्यवळण रस्ता उभा राहत आहे। आज आपण जर बघायला गेलं एक साधारण वर्षभरामध्येच आपल्याला रस्ता आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून हा रस्ताच नाही ते केवळ परभणीच्या आजूबाजूला, परभणी शहर आणि परिसराच्या आजूबाजूला जो काही रस्त्यांच्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी विकासाच्या पाऊलखुणा हे काही सांगायची गरज नाही। आपण सगळे सुजाण आहात। मागचा काळ, आत्ताचा काळ, गडकरी साहेबांनी जे काही त्यांच्यामुळे जो काही इथे विकास झालेला आहे हा एक बायपास सोडून द्या। मी तुम्हाला कोल्हा नरसतपूर रस्ता असेल, आपला जिंतूर परभणी जिंतूर रस्ता असेल, परभणी गंगाखेड रस्ता असेल, परभणी वसमत रस्ता असेल, हे जेवढे काही रस्ते आता शहरातल्या रस्त्यासाठी सुद्धा जी काही 14.5 किलोमीटरची लांबी होती या रस्त्यासाठी सुद्धा त्यांनी आता 27.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। या रस्त्याची आता निविदा प्रक्रिया पण पूर्ण झालेली आहे। याच्यासाठी पण आम्ही मागच्या साधारण 1-2 वर्षापासून पाठपुरावा करत होतो। तर मला सांगायचं हेच की या ठिकाणी आपण जिथे म्हणून आपल्याला विकासाच्या प्रश्नावर आपल्याला जर काही मागणी करायची, कोणी असो, मी असो, भाजपचा पदाधिकारी असो, सामान्य कुठलाही व्यक्ती असो, जो कोणी त्यांच्याकडे गेला तो त्यांना कधीही नाकारत नाही, त्यांना कधीही नाही म्हणत नाही। फक्त भावना जी आहे ती प्रामाणिक असली पाहिजे आणि त्याच प्रामाणिक भावनेतून आपण या परभणीला, आपण या परिसराला काहीतरी देऊ शकतो। स्वार्थ इथे जर ठेवला, तो स्वार्थ जर असेल तर मला नाही वाटत की आपल्याला संधी मिळेल त्यांच्याकडे। एक प्रामाणिक भावनेतून आपण प्रयत्न केला तर नक्की त्याच्यामार्फत आपल्याला मदत मिळेल। मला इथे सांगताना एक आनंद होईल की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची गडकरी साहेब येण्या अगोदर जी लांबी होती ती 78 किलोमीटर होती। आज त्याच्यानंतर मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जी राष्ट्रीय महामार्गाची लांबी आहे ती 355 किलोमीटर आहे। या 355 एक केंद्रीय निधीमधला पिंगळी मिरकेल ताडकळ रस्ता असेल, आताच नवीन सुरू होणार जिल्ह्यातला रस्ता म्हणजे वाटूर, मंठा, देगाव, परळी, गंगाखेड, यानंतर जिंतूर, शिरड, शहापूर, पाथरी, सेलू। प्रस्तावित मध्ये आता आपल्या परभणी जिल्ह्यासाठी म्हणून एक दुसरा बाह्यवळण रस्ता गंगाखेड रोड तो पाथरी रोड असा ब्राह्मणगाव, कौडगाव आणि पारवा या माध्यमातून दुसरा एक बाह्यवळण रस्त्यासाठी सुद्धा आता ॲन्युअल प्लॅनमध्ये निधी, भूसंपादनासाठी निधीची तरतूद झालेली आहे। परभणी बाह्यवळण रस्त्याच्या बाबतीतच बघायचं झालं तर या रस्त्यामुळे आपल्याला परभणी, वांगी, असोला, धर्मापुरी आणि कारेगाव ही 5 गावे आणि 14.5 किलोमीटर लांबी आपली विकासाच्या महामार्गावर आलेली आहे।
दोन्ही दिशेला साधारण आपण 1-1 किलोमीटर जरी झालं तर साधारण 2 किलोमीटरचा रेडियस हा विकासाच्या मोठ्या पट्ट्यावर आलेला आहे. या सर्व विस्तारीकरणामुळे या भागामध्ये शैक्षणिक, कृषीपूरक उद्योग आणि औद्योगिक विकासाला आपल्याला चालना मिळणार आहे. या एकूणच या विकासाच्या प्रवासामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं यासाठी आम्ही नितीन गडकरी प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. याच्या आधी पण आम्ही मागच्या साधारण 5 वर्षापासून आमच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला आम्ही काही ना काहीतरी उपक्रम करत आलेलो होतो. साधारण कोरोनाच्या काळामध्ये परभणी जे आपले कोरोनातले वॉरियर्स होते, मग ते महापालिकेचे कर्मचारी होती, पोलीस कर्मचारी असतील, या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही त्या काळामध्ये कोकणातून हापूस आंबा त्यांना त्यावेळेला एक सदिच्छा भेट म्हणून दिला होता. दुसऱ्या वर्षी आम्ही दुसऱ्या वाढदिवसाला म्हणजे साधारण 2021-22च्या त्यावेळेला आम्ही एक शेतकऱ्यांना कुठेतरी आंबा लागवडीची एक चालना मिळावी म्हणून जवळपास 1200 रोपं आम्ही कोकणातून आणून शेतकऱ्यांना मोफत वाटप केली होती. मागच्या वेळेला आम्ही एक इथल्या स्थानिक रांगोळी कलाकारांना चालना मिळावी म्हणून राजगोपालचारी उद्यानामध्ये एक भव्य रांगोळीचं प्रदर्शन केलं होतं. यावेळेला आम्ही असं ठरवलं की कुठेतरी आपण याला व्यापक स्वरूप द्यावं. प्रतिष्ठानच्या नावे आपण जे काही गडकरी साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांना एकत्रित करून कुठेतरी आपण एक चांगला सामाजिक उपक्रम घेऊ, राजकीय नव्हे. आम्ही ह्या जी आमची जी टीम आहे या टीममध्ये आम्ही जवळपास आता सध्याच्या घडीला तरी आम्ही 10 लोक. त्याच्यामध्ये कोणी भाजपचे आहेत, कोणी काँग्रेसचे आहेत, मी शिवसेनेचा आहे, कोणी पत्रकारिता क्षेत्रातले आहेत, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये कायम काम करणारे आहेत. तर अशा सगळ्यांची एक आता सध्या आम्ही बोट बांधलेली आहे. याच्यात कुठलाही राजकीय आमचा उद्देश नसून फक्त एक कुठंतरी सामाजिक जाण ठेवून एक चांगलं आपल्याला काही देता येईल काय परभणीतल्या लोकांना गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही काय देऊ शकतो, एक चांगला विचार जो त्यांनी आपण सर्व त्यांच्या विचारांची जाण ठेवणार, तर तो एक कुठेतरी चांगला त्या विचारातून आम्ही काय देऊ शकतो त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आणि आम्हाला विनंती आहे की आपण सर्वजण आमच्या या उपक्रमात सामील व्हावं. आज या ज्या कार्यक्रमाला आपण आलेले आहेत, या कार्यक्रमाला आल्यानंतर आपण सर्वजण इथे चांगल्या आनंदाने आपण व्याख्यान आता ऐकणार आहोतच, पण आपल्याला आमच्याकडून सगळ्यांकडून विनंती आहे, कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही इथे भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, आपण त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती आणि थांबतो. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.